नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आज आहे आमच्या गावदेवीच्या मंदिरात, म्हणजे ग्रामदेवतेची पालखी गेले 15 दिवस फिरत होती आणि आज आहे घोरीप. घोरीप म्हणजे अर्थातच रांजणी जाणार पालखी. आमची ग्रामदैवत यावर्षी निरोप घेणार, म्हणजे मंदिरामध्ये जाऊन बसणार आणि पुन्हा पुढच्या वर्षी सज्ज होऊन आमच्या भेटीला येणार. आणि या ग्रामदेवत पुन्हा घरी येण्यासाठी वर्षभर आता पुन्हा वाट पाहावी लागणार. हे परंपरेप्रमाणे पद्धतीप्रमाणे कोकणामध्ये हे सण उत्सव होतच असतात. तर त्याच पद्धतीचा आज आमची पालखी रांजणी जाते, मंदिरामध्ये जाते. तर त्याचा आजचा व्हिडिओ असेल, ब्लॉग असेल. प्रत्येक गावची पद्धत परंपरा वेगवेगळी असते. तर आमच्या गावची परंपरा काय आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सानेवरती गावातील स्थायिक लोक आता जमत आहेत, कारण का तर सगळे मुंबईकर तर मुंबईमध्ये गेलेले आहेत. ही आमच्या गावची सान आहे, दाखवले याच्या मागे सुद्धा आणि आता सुद्धा दाखवतोय. आणि आता परंपरेप्रमाणे नैवेद्य वगैरे सगळं काय दाखवून होणार आहे. कशी असते पद्धत, काय असते, ही गेल्या वर्षी सुद्धा ब्लॉग बनवला होता आणि यावर्षी सुद्धा बनवतोय. देवाचं नैवेद्य याच्यावरती देणार आहे. ही पानं वाटलं नाहीत सगळ्यांना, इथे एकत्र सगळे जमलेत नैवेद्यासाठी. थोडा थोडा नैवेद्य सर्वांना मिळणार परंपरेप्रमाणेच. आता पालखी नाचवायला उठवतील थोड्याच वेळात आणि आज शेवटचा दिवस आहे. आज देव निरोप घेणार आहे आणि पुन्हा वर्षाने आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आज शेवटचं नाचवायचं आहे पालखीला यावर्षी आणि पुन्हा नाचवण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार आहे आपल्याला.
आता सजले तिकडे आणि खेळ चालू होणार आहे थोड्याच वेळात. आता ही गर्दी हा गजबजाट पुन्हा शांत होणार आहे आणि वर्षभर आपला देव घरी येण्याच्या पुन्हा कोकणकर आपली वाट बघणार आहे. तर आज घरी पाय आमचं म्हणजे पालखी आमची रांजणी जाते. आज आमचा देव आमच्यापासून निरोप घेणार आहे आणि पुन्हा देवलात बसणार आहे. आणि हा जो माहोल होता 15 दिवसाचा त्याच्यामध्ये आमच्या घरी देव आमच्या येत होता, प्रत्येक वाडीमध्ये फिरत होता आणि पुन्हा आज निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. खेळे इकडे सज्ज आहेत आता नमन करण्यासाठी, पारंपरिक पद्धतीचं नमन. आणि इकडे रसिक प्रेक्षक बसून घेत आहेत.
साया रे साया, आमच्या देवाला सोन्याचा पाया रे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीने पद्धत आहे, ही तुमची पालखी सुद्धा रांजणी गेली का अजून, की अजून घर भोवत्या चालू आहेत, हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.